आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये अशी एक वेगळी वेळ येते तेव्हा आपल्याला काही काही काम आपल्या स्वतःलाच करावं लागते आणि ते जमलं की आपल्याला वेगळाच एक एक्सपिरियन्स येतो. नंतर कॉन्फिडन्स आपला वाढतो. तर त्यापैकीच आहे जेवण बनवणं. जेवण बनवायला मला काहीच आवडत नव्हते लग्नाआधी. मी लिटरली सांगत आहे, मला कुकिंग येत सुद्धा नव्हती. पण आता कुकिंग मला खूप म्हणजे खूप जास्ती आवडायला लागली आहे. असो, तर आज तुम्हाला माझा रुटीन शेअर करते. तर आज आम्ही ब्रेकफास्ट करून आम्ही गेलो हॉस्पिटलला. माझा इव्हनिंगचा व्लॉग आहे 3चा. तर आम्ही नंतर 3, 4, 5 आम्हाला भूक लागली होती. तर आम्ही इथे अप्पे केले आणि इडली पण केली सोबतच. हे वाटाण्याचे अप्पे आहे. तर कोणाला ही रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा. कारण ही रेसिपी खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आज मी हॉस्पिटलला जायचं होतं. नंतर मी आज नाही सांगत कशासाठी गेली. मी पुढे सांगेलच तुम्हाला, की मी कशासाठी गेली होती. सो नंतर मग मला हॉस्पिटलमधून लवकर घरी पण यायचं होतं. कारण माझ्या हसबंडला जायचं होतं फ्रेंड्ससोबत पचमढीला. कारण आता येणार आहे महाशिवरात्री. सो त्यासाठी ते गेले होते. नंतर प्रिपरेशन सुरूच त्यांची.